आणि आपले जग सुखी व्हावं आणि हिंदुस्थानी राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगती पथावर जावं असा दिव्य संकल्प देणारे जीवनविद्येचे महान शिल्पकार विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरूंच्या धर्मपत्नी मातृतुल्य माहिल्यांस वंदन करून आपण इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ, अमृत महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि या गावचे सरपंच श्री धळदणकर आणि इतर मान्यवर शिक्षक आणि आजी माजी विद्यार्थी, आपणा सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आज या ठिकाणी जीवन विद्या मिशनचं एक प्रतिनिधित्व म्हणून या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत आम्हाला ही सद्गुरूंचं जीवन विद्येचे विचार मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल अमृत महोत्सव समिती म्हणजे जिल्हा परिषद मराठी शाळा बोरगाव आणि समस्त मोरे परिवार, मोरेवाडी आणि समस्त ग्रामस्थांचं मी इथे जीवन विद्या मिशनच्या वतीने इथे कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि थोडक्यात आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि एकंदर जीवनाच्या दृष्टिकोनातून जे सद्गुरू श्री वामनराव पैंचे जे विचार आहेत ते इथे थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. तत्पूर्वी जरा एक एनर्जी म्हणजे आपल्याला या कार्यक्रमासाठी उत्साह यावा म्हणून माझ्यासोबत एक घोषणा देणार. हो की नाही? ताल बसा सगळे. हा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आता बघा आपला जो विषय आहे तो म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सगळ्यांनी एकत्र बोला. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता हे कसं आपल्या जीवनात घडतं आणि नेमकं आपण काय केलं पाहिजे हे अगदी थोडक्यात आपण प्रयत्न पाहूया. मला सांगा, तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर देणार? आवाज नाही आला? मग काय होईल म्हणजे आपला विषय कसं समजून घ्यायला आपल्याला सोपं होईल. हा, आता मला सांगा, आता आपलं हे जे जीवन आहे बरोबर आहे ना, म्हणजे आता बघा हा आपण एवढा सुंदर कार्यक्रम चाललाय. का चाललाय? कारण बघा शाळा हे जर मंदिर आहे तर शाळेतले देव कोण? बरोबर, काय वाजवा. कोण? शिक्षक. म्हणजे शाळेतले देव हे शिक्षक आणि उपासक कोण? भक्त कोण? विद्यार्थी. कोण आहे? विद्यार्थी. आणि भक्तांचं काम काय? शाळेत आल्यावर आपलं काम काय? अभ्यास करणं. काय करणं? अभ्यास करणं. लक्षात आलं? म्हणजे बघा आता तुम्ही बघितलं ना, ज्या ज्या मंडळींनी या शाळेला योगदान दिलं म्हणजे ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांची इथे काय व्यक्त केली? कृतज्ञता व्यक्त केली. कारण बघा आपलं जे जीवन चाललेलं आहे ते कशामुळे चाललेलं आहे? समाजात जे वेगवेगळे लोक असतात ती काहीतरी त्यांची कामं प्रामाणिकपणे करत असतात म्हणून आपलं जीवन चाललेलं असतं. आणि त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक. तुम्ही बघा समाजात जो एका चांगल्या दिशेने चाललेला आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते आपल्या शिक्षकांचं असतं. आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपले सर्व ग्रामस्थ आणि हे सर्व आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षक इथे आपण जमून हा सोहळा साजरा करतो. हे सांगण्याचा उद्देश काय? तर याचा उद्देश काय की आपल्या राष्ट्राचे जे नागरिक आहेत म्हणजे आपले आजचे विद्यार्थी आहेत हे जर पुढे जायला पाहिजे असेल, राष्ट्राचे उत्तम नागरिक व्हायला पाहिजे असतील तर आपण भरपूर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? अभ्यास. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो पटकन, फटाफट उत्तर आहे. मला सांगा, आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचं काय? फटाफट सांगा. शिक्षण. आणखी वेगळं कोणाचं उत्तर आहे? आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचं काय? ठीक आहे, बरोबर. आता कोणी सांगेल वेळ, कोणी सांगेल शिक्षक, कोणी सांगेल आई वडील, कोणी सांगितलं अभ्यास. सगळे उत्तर बरोबर आहे. आता बघा आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर. काय महत्वाचं आहे? शरीर. तुम्ही कसं ते बघूया. शरीर तुमच्या जीवनातून वजा करा, काय उरतं? काहीच नाही ना. हे सांगायला तरी काय उरतं का? अभ्यास केव्हा करणार? शरीर चांगलं असेल. शाळेत केव्हा येणार? शरीर निरोगी असेल. आई वडिलांची सेवा करणार? शरीर निरोगी असेल. जीवनात मोठं केव्हा होणार? शरीर निरोगी असेल. म्हणून शरीराची काय घ्यायची? काळजी घ्यायची. वाईट व्यसनापासून काय राहायचं? दूर राहायचं.
आता तुम्ही म्हणाल आम्हाला कशाला सांगता, आम्ही वाईट व्यसन करत नाही. पण जेव्हा तुम्ही मोठे होता, समाजामध्ये जाता, तेव्हा आपल्याला काय मिळते? समाजामध्ये लोकांची संगत मिळते. आणि बघा सद्गुरू वामनराव पैकी काय सांगतात, संगत घालण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे. कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य कशामध्ये आहे? संगतीत आहे. म्हणून संगत धरताना कसं राहायचं? सावध राहायचं. कसं राहायचं? सावध. लक्षात राहील. आता मला सांगा, शाळेत आल्यावर आपण अभ्यास करतो, बरोबर आहे ना? करता की नाही तुम्ही सगळे? आवाज नाही आला. मला सांगा, अभ्यास कशासाठी करायचा? काय मिळवण्यासाठी? मार्क्स. बघा, ज्ञान मिळवण्यासाठी एक अभ्यास करतो, एक मार्क्स मिळवण्यासाठी करतो. कुठलं महत्वाचं आहे? काय वाजवा? कुठलं महत्वाचं आहे? ज्ञान. म्हणून लक्षात ठेवायचं, अभ्यास करायचा कशासाठी? ज्ञान मिळवण्यासाठी. आता माझ्यासोबत बोला. ज्ञान हे शस्त्र, अस्त्र व शास्त्र आहे. ज्ञान हे शक्ती, बल व सामर्थ्य आहे. ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे. ज्ञान हे देव, ईश्वर आणि परमेश्वर आहे. म्हणून ज्ञानी व्हा आणि धन्य व्हा. तुम्ही बघा, जगातली कुठलीही चांगली गोष्ट घ्या, ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञानाला पर्याय नाही. आणि ज्ञान देण्याची व्यवस्था कुठे केली जाते? शाळेमध्ये. लक्षात राहील सगळ्यांच्या. मग अभ्यास कशासाठी करणार? ज्ञान मिळवण्यासाठी. काय वाजवा थोडा. आता बघा, जीवन जगत असताना आपले जीवनात म्हणजे दैनंदिन जीवनात 3 महत्वाचे देव आहेत. किती? 3. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये पहिला देव आपली आई, दुसरे बाबा आणि तिसरे शिक्षक. काय वाजवा. तिसरे कोण? शिक्षक. पहिला देव कोण? आई. देव काय सांगा पटापट. आई तुमच्यासाठी काय काय करते? जन्म कोण देतं? लहानाचं मोठं कोण करतं? जेवण कोण भरवतं? शाळेची तयारी कोण करतं? जेवण कोण बनवतं? कपडे कोण धुतं? घरातली सगळे कामं कोण करतं? अरे मग पहिला देव कोण? आई. मग सकाळी उठल्यावर देवाला जसा नमस्कार करतो तसा कोणाला नमस्कार करायचा? आईला. लक्षात राहील. दुसरे देव कोण? बाबा. बाबा तुमच्यासाठी काय करतात? मारतात? काय करतात? बाबा कुठे जातात रोज? हा, काम करून काय मिळवतात? पैसे दुकानात मिळतात. मग केव्हा मिळतात? कष्ट केल्यावर मिळतात ना. आता बघा, कष्ट एक दिवस करतात बाबा की रोज करतात? म्हणून घर चालतं ना. म्हणजे आई वडील कष्ट करतात. मग अभ्यास एक दिवस करून चालेल? मग अभ्यास कसा करायचा? रोज. आता तिसरे देव कोण? शिक्षक. शिक्षक तुमच्यासाठी काय करतात? पटापट सांगा. शिकवतं कोण? शिक्षक. शाळेत ज्ञान कोण देतं? मोठं व्हायला मार्गदर्शन कोण करतं? घरातून शाळेत आल्यावर तुमची काळजी कोण घेतं? शिक्षक. म्हणजे तिसरे देव कोण? शिक्षक. या 3 देवांना त्रास होईल असं कधीही वागायचं नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही बघितलं ना, सगळ्या शिक्षकांना आनंद झाला ना. त्यांच्याच विद्यार्थ्यांनी त्यांचं काय केलं? कौतुक केलं. आणि जे विद्यार्थी मोठे झाले, आता सरांनी सांगितलं, जे विद्यार्थी या शाळेतून मोठे झाले आहेत त्यांचं सुद्धा काय व्हायला पाहिजे? कौतुक व्हायला. म्हणजे सांगायचा उद्देश काय? या तिघांना जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. लक्षात. आता पुढचा प्रश्न मला सांगा, शाळेत कसे येतो? शिकण्यासाठी. बरोबर आहे ना? येतो की नाही? मग शिक्षण या शब्दाचा अर्थ कोण सांगेल का? शिक्षण घेतो म्हणजे काय मिळवतो? काय वाजवा. काय मिळवतो? आणखी शिक्षण या शब्दाचा खरा अर्थ बघा. क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. सगळ्यांनी बोला. क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. म्हणजे शाळा संपली की शिक्षण संपतं का? कॉलेज संपलं की शिक्षण संपतं का? बघा, निसर्गातून, समाजातून, घरातून प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. शिकण्याची आपल्याकडे काय पाहिजे? दृष्टी पाहिजे. सगळ्यांनी मुंग्या बघितल्या? मुंग्याकडून काय शिकायचं? चावायचं. मग काय शिकायचं? टाळ्या वाजवा. एका रांगेत जातात ना मुंग्या. म्हणजे शिस्तीत असतं. बरोबर.
मुंग्या कष्ट करतात की बसून असतात? म्हणजे कष्ट आणि शिस्त कोणाकडून शिकायचं? मुंग्यांकडून शिकायचं. कावळा बघितलाय सगळ्यांनी? नक्की. मग कावळ्याकडून काय शिकायचं? कावकाव करायचं. बघा आता इथे चपातीचा तुकडा टाकलाय आणि मी इथे उभा आहे. कावळा येऊन लगेच घेऊन जातो का? मग तो काय करतो? पहिलं बघतो. मारणार तर नाही, थोडा पुढे येतो, परत बघतो. आणि समजा मी दगड मारायला खाली वाकलो, कावळा काय करतो? लगेच उडून जातो ना. मारायची वाट बघतो. म्हणजे कावळा सावध असतो की बेसावध असतो? हा. आणि कावळा एक दिवस सावध असतो की नेहमी सावध असतो? बघितलं असा कावळा बसून राहिला तुम्ही हात लावला, असं कधी झालंय? नाही ना. म्हणजे जीवन जगताना आपण सुद्धा नेहमी कसं राहिलं पाहिजे? सावध. संगत धरताना कसं राहायचं? सावध. म्हणून सदा सावध तो सदा सुखी. सगळ्यांनी बोला, सदा सावध तो सदा सुखी. म्हणून बघा, जे दुसऱ्यांच्या अनुभवाने शिकतात ते खरे शहाणे, जे स्वतःच्या अनुभवाने शिकतात ते दीड शहाणे, आणि जे कोणाच्याच अनुभवाने शिकत नाहीत ते पेडगावचे शहाणे. तुम्हाला कुठला शहाणा व्हायचा? पहिला, दुसरा की तिसरा? नक्की. मग सर सांगतात ते काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. आई वडील सांगतात ते ऐकलं पाहिजे. गावातली मोठी सांगतात ते ऐकलं पाहिजे. लक्षात राहील? नक्की. पुढे जाऊया. मग सांगा, अभ्यास कशासाठी करायचा? टाळ्या वाजवा. कशासाठी? आणि मला सांगा, ज्ञान कोणासाठी मिळवायचं? ज्ञान आपल्यासाठी. तुम्ही ज्ञान घेऊन घरी बसणार, मग पुढे जाऊन काय करणार? काहीतरी समाजाची सेवा करणार, काम करणार ना. बघा इकडे, ज्ञान मिळवायचं देशासाठी. कोणासाठी? देशासाठी. तुम्ही म्हणाल आता कसं? मला सांगा, हे कुठलं गाव आहे? बोरगाव. हे कुठल्या तालुक्यामध्ये आहे? चिपळूण तालुका कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरी जिल्हा कुठल्या राज्यामध्ये आहे? आणि महाराष्ट्र राज्य कुठल्या देशामध्ये आहे? म्हणजे आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत? कुठल्या देशात सुरक्षित राहतो? कुठल्या देशात ज्ञान मिळवतो? कुठल्या देशात अभ्यास करतो? मग आपल्या ज्ञानाचा उपयोग कोणासाठी झाला पाहिजे? हा, लक्षात राहिलं? मग ज्ञान कोणासाठी मिळवायचं? देशासाठी. मोठ्याने, ज्ञान कोणासाठी मिळवायचं? देशासाठी. आता कसं ते बघू. आता बघा, ही गावात शाळा बांधली, बरोबर आहे? 75 वर्ष झाली ना. शाळा बांधण्यापूर्वी इथे जमीन होती. म्हणजे ती जमीन कोणतरी विकत घेतली, कोणीतरी दान केली. ओक सरांचं नाव घेतलं की नाही, त्यांची कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे बघा, कोणीतरी माणसं त्यांची कामं करतात म्हणून शिकण्याची व्यवस्था होती. बरोबर ना? तुम्ही असं गावात कधी बोर्ड बघितलाय का? ज्यांना शाळेत शिकायचंय त्यांनी शाळा बांधायला मदत करा, असं कुठे बोर्ड वाचलं कधी? म्हणजे कोणीतरी माणसं ते प्रामाणिकपणे करतात म्हणून आपल्याला ज्ञान मिळण्याची व्यवस्था होते. मग आपण जे ज्ञान मिळवतो त्याचा उपयोग पुन्हा कोणासाठी झाला पाहिजे? देशासाठी. कोणासाठी? देशासाठी. उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. सगळ्यांनी समुद्रातली बोट बघितली? पाण्यातली? नक्की. आता समजा आपण इथे बसलेले सगळेजण त्या समुद्रातल्या बोटीमध्ये बसलो आणि ही बोट खोल समुद्रामध्ये गेली. चारी बाजूला काय असणार? पाणी. आपण सगळेजण बसलो आणि माझ्या मनात आलं आणि मी त्या बोटीमध्ये खड्डा केला, काय होईल? पाणी आत येईल, मी बुडणार, तुम्ही वाचणार, बरोबर ना? मग काय होणार? सगळे बुडणार. पण चूक कोणी केली? मी केली ना. आणि त्रास कोणाला झाला? सगळ्यांना झाला. तसं इकडे बघा, राष्ट्र ही आपली बोट आहे आणि या बोटीचे प्रवासी कोण? देशाचे आपण सर्व नागरिक. मग बोटीचा प्रवास नीट झाला पाहिजे. नागरिकांनी कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे. एक नागरिक चांगलं वागला, पहिला फायदा कोणाचा होणार? त्याचा, आणि नंतर सगळ्यांचा. आणि एक नागरिक चुकीचं वागला, पहिलं नुकसान कोणाचं होणार? त्याचं, आणि नंतर सगळ्यांचं. म्हणून बघा, आपण ज्या देशात राहतो म्हणजे आपल्या राष्ट्रावर प्रेम करणं, आपल्या राष्ट्राला निष्ठावान म्हणजेच राष्ट्रधर्म. राष्ट्राच्या अपेक्षेत दुसरा धर्म नाही. बघा तुम्ही बघा, आपण इथे सुरक्षित बसलो कारण सीमेवर जवान आपलं काय करतायत? रक्षण करतायत ना. पोलीस आपल्या गावामध्ये काय करतात? जिल्ह्यामध्ये रक्षण करतात. म्हणून शिकण्याची व्यवस्था होते ना. मग आपण जे ज्ञान मिळवतो त्याचा उपयोग कोणासाठी झाला पाहिजे? देशासाठी. कोणासाठी? आता एक प्रश्न विचारतो, विचार करून उत्तर द्यायचे, घाई करायची नाही. सगळे ताड बसा. मला सांगा, खेळताना जास्त कष्ट आहेत की अभ्यास करताना?
विचार करून उत्तर द्यायचं सांगितलं ना. बघा आता समजा तुम्ही उन्हात खेळताय, बरोबर आहे, सगळे इकडे बघा. उन्हात खेळताय, डोक्यावर कोण असतो? सूर्य. सूर्याचं काय लागतं? ऊन. खेळताना धावावं लागतं, म्हणजे अंगाला काय येतो? घाम येतो. खेळताना पडता, रक्त येतं, खेळायचं सोडता नाही, म्हणजे कष्ट आहेत ना. आता इथे तुम्ही वर्गात अभ्यास करता, डोक्यावर कोण असतं? सूर्य असतो, छत असतं ना. वर्गात सावली लागते, घाम येतो, रक्त येतं, पडता. अरे मग कष्ट कुठे आहे? कुठे आहे? पण खेळायचा कंटाळा येतो, पण अभ्यासाचा कंटाळा. सगळ्यांनी बोला, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. बोला सगळे ऐकतात. एकत्र, पण ऐकतोय. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. आता बघ, घराला टाळा लावला, घरात जाता येईल, टीव्ही बघता येईल, मोबाईल बघता येईल. ऐकते बघ. मग जसं भाग्याला टाळा लागला तर चांगलं जीवन जगता येईल, चांगले पैसे कमवता येतील, चांगलं मोठं होता येईल नाही. म्हणून अभ्यासाचा कंटाळा करायचा नाही. आता अभ्यासाच्या दोन पद्धती बघूया. किती? दोन. अशा पद्धतीने अभ्यास करणार. एबीसीडी मधला आर माहिती ना? माझ्यासोबत बोला. एबीसी मधला पहिला आर आहे रीड अगेन अँड अगेन. बोला सगळ्यांनी, रीड अगेन अँड अगेन. रिमेंबर. सगळ्यांचा आवाज येत नाही. रिमेंबर. बोल आरवी. रिप्रोड्यूस. रिप्रोड्यूस. आता मराठीतून बोला. पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले लक्षात ठेवणे, लक्षात ठेवलेले लिहून काढणे. मला सांगा, पुन्हा पुन्हा का वाचायचं? बरोबर, कशासाठी? लक्षात राहण्याचं. आणि लक्षात किती राहिलंय हे कसं तपासायचं? काय करायचं? लिहून काढायचं. आपण वर्षभर अभ्यास करतो आणि लिहितो केव्हा? परीक्षेला. मग लक्षात किती राहिलंय केव्हा कळतं? परीक्षेला. मग रोजच्या रोज जर तसं तपासून बघितलं तर चांगलं लक्षात राहील की विसरायला होईल? चांगलं लक्षात राहील. मग ही पद्धत लक्षात राहील. बोला पुन्हा सगळ्यांनी, पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले लक्षात ठेवणे आणि लक्षात ठेवलेले लिहून काढणे. लक्षात राहील. आता दुसरी पद्धत, तिचं नाव आहे 3 टाइम्स रिव्हिजन. काय आहे? 3 टाइम्स रिव्हिजन. हो, कुठलाही धडा सर किंवा मॅडम आपल्याला शिकवतात, आदल्या दिवशी सांगतात ना उद्या हे शिकवणार. मग घरून येताना तो धडा एकदा काय करायचं? वाचून यायचं. मग शाळेत शिकवतात सर मॅडम, तेव्हा लक्ष देऊन काय करायचं? ऐकायचं. आणि परत घरी गेल्यावर तो धडा काय करायचा? वाचायचा. म्हणजे एकूण किती वेळा रिव्हिजन झाली? 3 वेळा. एकदा कुठे? घरी, नंतर परत शाळेत, नंतर परत घरी. म्हणजे रोजच्या रोज अभ्यास होईल. चांगलं लक्षात राहील की विसरायला होईल? चांगलं लक्षात राहील ना. माझा अभ्यास करणार, शाळेचं नाव मोठं करणार. काय वाजव तुमच्यासाठी. आता शेवटचा मुद्दा. तुम्हाला भूक लागली ना? भूक लागली आहे? ठीक आहे. आता मला सांगा, आपल्या आजूबाजूला हे झाड, पशु, पक्षी हे काय आहे? त्याला काय बोलतात? टाळ्या वाजवा. काय बोलतात? निसर्ग. म्हणजे आपलं जीवन कशामुळे चाललेलं आहे? निसर्गामुळे. निसर्गामुळे म्हणजे निसर्गाच्या नियमामुळे चाललंय. कसं चाललंय? निसर्गाच्या नियमामुळे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. म्हणून दिवस रात्र होतात, अनेक ऋतू होतात. तिथे कोणी चावी दिली आहे का? म्हणजे कसं होतं? आपोआप होतं. म्हणजे कोणामुळे होतं? निसर्गाच्या नियमामुळे होतं. कशामुळे होतं? निसर्गाच्या नियमामुळे. तसं आपल्या जीवनात 2 महत्वाचे निसर्गाचे नियम आहेत. आणि इकडे बघा, निसर्गाचे नियम कोणाच्याही बाबतीत कधी भेदभाव करत नाही. हे सगळ्यांसाठी कसे असतात? सारखे असतात. आता जळतं लाकूड आहे, निखारा आपल्या चुलीमध्ये असतं ना, त्याला हात लावला, हात काय होतो? तुम्ही हात लावला तर आवाज येत नाही, वाजणार की नाही? मी हात लावला तर, आणि पंतप्रधानांनी हात लावला तर वाजणार ना. कारण तो कोणाचा नियम आहे? निसर्गाचा नियम आहे. कोणाचा नियम आहे? निसर्गाचा. आणि निसर्गाचे नियम सगळ्यांसाठी कसे असतात? सारखे असतात. पहिला नियम माझ्या पाठीमागून बोला, तार बसा. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. भिंतीवर बॉल मारला की काय होतो? आपल्याकडे येतो ना. जोरात मारला की जोरात येतो, आणि हळू मारलं तर हळू येतो. तसंच आपल्या जीवनामध्ये घडत असतं बघा. एखाद्याला अरे म्हटलं, तो काय म्हणतो? का रे. आणि अहो म्हटलं तर काहो म्हणतात ना. इकडे बघा, समोरून एक माणूस येत आहे,
आणि मी असा हात केला, क्रिया कशी केली, अशी प्रतिक्रिया अशी होणार, मग कशी होणार, तशीच होणार ना. म्हणजे जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. शाळेत आल्यावर अभ्यास करणं चांगली क्रिया आहे की वाईट क्रिया? मग त्याची भविष्यात प्रतिक्रिया काय होणार, चांगलीच होणार. काय होणार, चांगलीच होणार. आणि आता कंटाळा केला, अभ्यासात टाळाटाळ केली, अभ्यास केला नाही, अशी जर क्रिया केली तर भविष्यात प्रतिक्रिया काय होणार, चांगली प्रगती होणार नाही. म्हणून अभ्यासाचा कंटाळा करायचा नाही. लक्षात राहील सगळ्यांच्या? नक्की. आता शेवटचा नियम माझ्यासोबत बोला. जसा विचार तसा जीवनाला आकार. सगळ्यांनी बोला. जसा विचार तसा जीवनाला आकार. ऍज यू थिंक सो यू बिकम. लक्षात राहील? आता कसं ते बघूया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करत असतो, अभ्यास. आपण काय करत असतो, विचार करत असतो. काय वाजवा, काय करत असतो. आता शाळेत इकडे कार्यक्रमाला यायचंय, मनात काय आला, विचार. कार्यक्रम संपल्यावर घरी जायचंय, मनात काय येतो, विचार. खेळायला जायचंय, मनात काय येतो, विचार. अभ्यास करायचंय, मनात काय येतो, विचार. म्हणजे बघा, विचारच आपलं जीवन घडवत असतात किंवा बिघडवत असतात. म्हणून विचार नेहमी कशी केली पाहिजे, चांगली केली पाहिजे. आता बघा, मगाशी शिवाजी महाराज इथे आहेत, बरोबर आहे ना. स्वराज्याची स्थापना कोणी केली, छत्रपती शिवाजी महाराज. आता जेव्हा त्यांनी हा संकल्प केला, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. त्यांच्याकडे भरपूर सैन्य होतं, भरपूर संपत्ती होती, होतं त्यात सगळं. पण महत्वाचं काय होता, एक विचार होता. काय होता, विचार. आणि काही दिवसांनी, काही वर्षांनी स्वराज्याची स्थापना झाली, बरोबर की नाही. कारण निसर्गाचा नियम काय, जसा विचार तसा जीवनाला आकार. तसं इथे आपण बसलेला प्रत्येक जण आपल्याला मोठेपणी जे बनायचंय जीवनामध्ये, त्याचा आतापासून काय करायचा, विचार करायचा. काय करायचा, विचार करायचा. मला कलेक्टर बनायचंय, छोटा विचार आहे की मोठा विचार आहे, आवाज नाही आला. मला पोलीस कमिशनर बनायचंय, छोटा विचार आहे की मोठा विचार. मला शिक्षक बनायचंय, छोटा विचार आहे की मोठा विचार. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांना कोण शिकवतं, शिक्षक. पोलिसांना कोण शिकवतं, शिक्षक. वकिलांना कोण शिकवतं, शिक्षक. शिक्षकांना कोण शिकवतं, शिक्षक. कलेक्टरना कोण शिकवतं, शिक्षक. मग सगळ्यात महत्वाचे कोण आहे, शिक्षक. काय वाजवा. म्हणून शिक्षक सुद्धा बनलं पाहिजे. म्हणजे सांगायचा उद्देश काय, तुम्हाला मोठेपणी जे बनायचंय त्याचा आतापासून काय करायचा, विचार करायचा. काय करायचा, विचार. आता विचार एकदा करून चालेल का, मग विचार कसा करायचा, पुन्हा पुन्हा. कसा करायचा, पुन्हा पुन्हा. तुम्ही सायकल चालवता सगळे, नक्की. सायकल चालवण्याची क्रिया एकदाच केली आणि शिकलात का पटकन. पहिलं काय झालं, पडला, लागलं, चालवायची सोडून दिली, परत चालवली ना. आता आपोआप येते की लक्ष देऊन चालवावी लागते, आपोआप चालवता येते ना. गप्पा मारत इकडे बघत तिकडे सहज चालवतो ना. पहिल्या दिवशी तसं होत होतं नाही. म्हणजे सायकल चालवण्याची क्रिया एकदा केली की पुन्हा पुन्हा केली. हा, तसं अभ्यास एकदा करून चालेल का, मग तो कसा करायचा, पुन्हा पुन्हा. मोठेपणी जे बनायचंय त्याचा विचार एकदा करून चालेल का, मग तो कसा करायचा, पुन्हा पुन्हा. लक्षात राहील. कारण बघा, whatsoever you habitually think, it sinks down into the deeper levels of your subconscious mind. It creates according to the nature of your thoughts. Just as water takes the shape of pipe from which it flows through, similarly, life principle flowing through you according to the nature of your thoughts. म्हणजे बघा, पाणी पाईप मध्ये घेतलं, कशाचा आकार घेतं, पाईपचा आकार घेतं. बालदीमध्ये घेतलं तर बालदीचा आकार घेतं. आणि मोठ्या टाकीमध्ये घेतलं तर टाकीचा आकार घेतं. तसंच आपल्या विचारांचं आहे. आपण जर असा विचार केला, माझं गाव छोटं आहे, मी कसं मोठा होणार, मी कसं जाणार, मला कॉलेज लांब आहे, असा विचार केला तर मोठं होईल नाही. मला जे बनायचंय त्याचा काय करायचं, सतत विचार करायचा. कुठल्याही अडचणी आल्या, काही झाल्या तरी मी हे बनायचं सोडणार नाही. लक्षात घ्या. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम माहिती आहे तुम्हाला ना, ते आपल्या देशाचे कोण होते, कोण होते, राष्ट्रपती होते. आणखीन कोण होते, शास्त्रज्ञ होते ना. बघा, त्यांनी 4थीत असताना काय विचार केला, म्हणजे मी ज्ञानाचा उपयोग काय करणार, मी आकाशात उडण्यासाठी करणार.
आय शॅल फ्लाय इन द स्काय. मग विचार ठेवला आणि ते झाले ना, मिसाईल बनवलं ना. कारण जसा विचार तसा जीवनाला आकार. आणि बघा, तुम्हाला इथे असं आहे का बुद्धी पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो असं आहे का? सगळ्यांना देवाने बुद्धी कशी दिली आहे? सारखी दिली ना. पण जो ज्याचा जास्त वापर करणार त्याचं यश जास्त मिळेल. लक्षात राहील. म्हणून बोला परत, जसा विचार तसा जीवनाला आकार. सगळ्यांनी बोला, जसा विचार तसा जीवनाला आकार. आणि शेवटी विचार चांगले करायचे. कारण बघा, आता मगाशी एका सरांनी सांगितलं की ते माणुसकीचं दर्शन आपण घडवते. म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे, हेच आहे देवाचे भजन आणि पूजन. तीच आहे देवाची भक्ती आणि उपासना. आणि तोच आहे खरा धर्म. म्हणून त्या एका माणुसकी या धर्मामध्ये आपण एकत्र आलो ना. म्हणजे विचार चांगले ठेवले, दुसऱ्यांच्या कृतज्ञतेचे ठेवले, तर आपलं जीवन कसं होतं? चांगलं होतं. म्हणून विश्व प्रार्थना. माझ्यासोबत बोला सगळ्यांनी. बोला, हे ईश्वरा. आवाज नाही आला. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तर या प्रार्थनेमध्ये आपण जे सगळं चांगलं चांगलं आहे ते कोणासाठी मागतो? सर्वांसाठी. कोणासाठी मागतो? सर्वांसाठी. सूर्याचा प्रकाश एकट्याला मिळतो, मग कोणाला मिळतो? सर्वांना. पावसाचं पाणी एकट्याला मिळतं, मग कोणाला मिळतं? सर्वांना. मग देवाचे आशीर्वाद एकट्याला मिळतील का? मग कोणाला मिळणार? सर्वांना. कारण सर्वांमध्ये कोण असतं? देव असतो. काय वाजवा, सर्वांमध्ये कोण असतं? देव. बघा, भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. म्हणजे सर्वांच्या हृदयात कोण वास करतो? ईश्वर वास करतो. आणि जेव्हा आपण सर्वांचा विचार करतो तेव्हा लोक सुद्धा आपला विचार करायला लागतात. म्हणून विश्व प्रार्थना. लक्षात राहील. मग आता शेवटी उजळणी करूया आणि आपला कार्यक्रम संपू. जीवनात सगळ्यात महत्वाचं काय? काय महत्व? काय? शरीर. सगळ्यांनी बोला, शरीर साक्षात परमेश्वर. एकत्र बोला, शरीर साक्षात परमेश्वर. म्हणून शरीराची काय घ्यायची? काळजी. वाईट व्यसनापासून कसं राहायचं? लांब राहायचं. कसं राहायचं? लांब. बघा, मटका नको, गुटखा नको, नको जुगार. दारू नको, माडी नको, नको सिगार. मटका नको, गुटखा नको, नको जुगार. दारू नको, माडी नको, नको सिगार. याची जोपासना हीच उपासना. याची जोपासना हीच उपासना. मूर्तिमंत परमेश्वर साक्षात हे शरीर. साक्षात हे शरीर. लक्षात राहील. ठीक आहे. शिक्षण या शब्दाचा अर्थ काय? क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे काय? शिक्षण. अभ्यास कशासाठी करायचा? कशासाठी? ज्ञानासाठी. काय वाजवा? कशासाठी? आणि ज्ञान कोणासाठी मिळवायचं? बरोबर. कोणासाठी? देशासाठी. कारण बघा, देश तरला तर आपण तरणार, आणि देश बुडाला तर कोण बुडणार? आपण. म्हणून ज्ञान कोणासाठी मिळवायचं? देशासाठी. खेळताना कसे आहेत की अभ्यास करताना? नक्की. मग अभ्यासाचा कंटाळा करायचा नाही. नंतर 3 देव कोण आपल्या जीवनातले? आई, वडील आणि शिक्षक. या तिघांना त्रास द्यायचा. कोण कोण आईचं ऐकत नाही? हात वर करा. सगळे ऐकतात. आता 2 नियम शेवटला बघितले. पहिला नियम काय? जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. बोला सगळ्यांनी, जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. दुसऱ्याला आपण सुख दिलं, तुम्हाला काय मिळणार? सुख मिळणार. आणि चुकून जरी दुसऱ्याला दुःख दिलं, तुम्हाला काय मिळणार? दुःख. कारण तो कोणाचा नियम आहे? निसर्गाचा नियम आहे. कोणाचा नियम आहे? निसर्गाचा. बघा, इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखामध्ये आपलं दुःख दडलेलं आहे. या वस्तुस्थिती लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरं काय? शहाणपण. लक्षात राहील. आणि शेवटचा आणि महत्वाचा नियम काय? जसा विचार तसा जीवनाला आकार. सगळ्यांनी बोला, जसा विचार तसा जीवनाला आकार. विचार छोटे केले, जीवन कसं होणार? छोट. आणि विचार मोठे केले, जीवन कसं होणार? मग विचार छोटे करणार की मोठे?
मोठे विचार करायला पैसे लागतात. पैसे लागतात. मग मोठे विचार करू शकतो, मोठं बोलू शकतो नक्की. मग मोठं बनणार नक्की. गावाचं नाव मोठं करणार, शाळेचं नाव मोठं करणार, देशाचं नाव मोठं करणार. मग भरपूर काय करायचा? टाळ्या वाजवा. काय करायचा? ठीक आहे. आता आपण एक प्रतिज्ञा केली. सगळे तार बसा. सगळ्यांनी बोललं तरी चालेल माझ्यासोबत. हा, मी बोलतो, माझ्या पाठीमागून बोला. बोला, मी. आवाज नाही आला. मी माझ्या जीवनात यशस्वी होणार. मी माझ्या जीवनात यशस्वी होणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. थँक्यू. थँक्यू बोलल्यावर काय बोलायचं? काय बोलायचं? वेलकम. आता बघा, हे पुस्तक इथे आणलंय विद्यार्थ्यांसाठी, बरोबर आहे? याची किंमत काय असेल? किती रुपये असेल? काय असेल? बघा, याची किंमत काय? सुख द्या सुख घ्या. याची किंमत काय? सुख द्या सुख घ्या. ज्या अभ्यासाच्या पद्धती आपण बघितल्या त्या पद्धती दिल्या. अभ्यास करताना मन कसं प्रसन्न ठेवायचं, अभ्यासाचे प्रकार काय, ज्ञानाचं महत्व काय, ते माहिती याच्यामध्ये दिलेली की तुम्हाला सगळ्यांना जाताना देणार. ते वाचून काय करायचं? तसा अभ्यास करायचा आणि आपल्या देशाचं नाव करायचं मोठं करायचं. तर वाचणार ना? आई वडिलांचं नाव मोठं करणार, शाळेचं नाव मोठं करणार. मग भरपूर काय करायचा? अभ्यास. आणि अभ्यास कशासाठी करायचा? ज्ञान मिळवण्यासाठी. जोरात टाळ्या वाजवा. अभ्यास कशासाठी करायचा? आता प्रार्थना घेऊया, मग पुढे सूचना देऊन कार्यक्रमाची सांगत. बोला, हे ईश्वरा. सगळ्यांनी बोला, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पुन्हा एकदा या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने इथे विद्यार्थ्यांशी हितगुज करण्याची जी संधी दिली आणि सुंदर असा सोहळा आपण सर्वांनी घडवून आणला आणि त्याचं भाग्य आम्हाला इथे लाभलं, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित रहिवासी ग्रामस्थ यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्याला रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण